बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करणार आहोत। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। या निवडणुकीकरता आजपासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत। रविवार वगळता 17 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत। दाखल अर्जाची 18 तारखेपासून छाननी होणार आहे। यानंतर 21 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत। दरम्यान उमेदवारी अर्जाबाबत अपील दाखल झालं असल्यास अर्ज 25 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येणार आहेत। यानंतर 26 तारखेला निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून त्याचवेळी प्रत्येक परिषद आणि पंचायतीचं नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे। राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उमेदवारी अर्जासमवेत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे। हे प्रमाणपत्र नसलं तर जात पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जांचं टोकन जोडावं लागणार आहे। एक महत्त्वाची बातमी आहे। मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। आज सकाळी 11 वाजता आझाद मैदान पोलीस ठाण्यात त्यांना हजर राहायचं आहे अशा सूचना जरांगेंना करण्यात आलेल्या आहेत। या नोटीशीला उत्तर देण्याकरता मनोज जरांगेंचे वकील चौकशी करता हजर राहणार आहेत असं कळतंय। आझाद मैदानामध्ये मराठा आरक्षणाकरता विनापरवाना उपोषण केल्यानं ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। 2 सप्टेंबरला जरांगेंनी मुंबईत उपोषण केलेलं होतं।